नमस्कार, मी विजया वामन। जसजसं नगर जिल्ह्याचं राजकारण समजतंय, विधानसभा निवडणूक जवळ येते तसं हे जिल्ह्याचं राजकारण व्हायबल होतंय। कसं झालंय, इथली लोकसभा जितकी गाजली तितकीच विधानसभा गाजणार। कोण कुणापुढे येणार माहिती नाही। इकडे थोरातांनी आवळलंय, तिकडे विखेंनी आवळलंय। दोन्हीकडूनही सध्या मतदारसंघ जाम आहे। पण असं असताना वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मतदारसंघनिहाय गणित कसं आहे? भाजपला यावेळी उमेदवार देताना चाचपणी करावी लागणार आहे। जो आला त्याच्यावरती शिक्का मारून जमणार नाही। उमेदवार बदलला तर चालू शकतो, अशी स्ट्रॅटेजी आखली जाते। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे ती समजून घेऊया। तर लोकसभाचा पराभव जिव्हारी लागलेल्या महायुतीला आता प्रत्येक पाऊल जे आहे ते प्रत्येक मतदारसंघात जपून टाकावं लागतंय। अहमदनगर जिल्हा असो किंवा बाहेरचा, सगळीकडे सेम परिस्थिती। नवीन उमेदवार दिले की नाराजी कमी होते, असा अनुभव भाजपाने गुजरात आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत घेतला। त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेतही कोणते नवीन चेहरे पाहायला मिळतील याबाबत उत्सुकता आहे। यातील एक नाव समोर येतं ते म्हणजे नितीन उदमले यांचं। श्रीरामपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघात महायुतीकडून नितीन उदमलेंचे नाव फायनल होतंय अशी चर्चा आहे। आता हे उदमले कोण आहेत? तर पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी ची परीक्षा देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी झालेले नितीन उदमले यांनी जिल्ह्यात पारनेर येथे गटविकास अधिकारी आणि लातूरला ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरती काम केलंय। त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन 2014 ला शिर्डी लोकसभा आपकडून लढवली। 2016 पासून ते संघ परिवाराच्या संपर्कात आले आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते अशी त्यांची प्रतिमा बनत गेली। चर्मकार समाजातील क्लास 1 अधिकारी असल्यानं 2019 च्या लोकसभेसाठी त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले। मात्र शिर्डीची जागा शिवसेनेकडे राहिली तेव्हा त्यांनी शांत राहणं पसंत केलं। 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार लोखंडे यांच्याबद्दलची असलेली नाराजी पाहता बदल होऊन उदमले यांना उमेदवारी दिली जाईल अशी अटकळ बांधण्यात येत होती। मात्र याही वेळेस एकनाथ शिंदे यांनी लोखंडे यांच्यावरतीच जबाबदारी दिली आणि शब्द त्यांचाच पाळण्याची भूमिका घेतली। अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी सदाशिव लोखंडेंचा पराभव झाला। आता मात्र जागा सेनेला आणि उदमले भाजपामध्ये ही परिस्थिती बदलून त्यांनी सेनेच्या तिकिटावरती लढण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे श्रीरामपूर विधानसभेतील समीकरणं वेगाने बदललीत। मागील 1 वर्षात हिंदू साम्राज्य दिन, माझा मान माझे संविधान व विश्वकर्मा योजनेसाठीचे भरगच्च कार्यक्रम घेऊन त्यांनी वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले। गेली 10 वर्ष कोणत्याही वादामध्ये न अडकता, कोणतीही गटबाजीमध्ये न पडता त्यांनी स्वतंत्र अशी आपली ओळख निर्माण केली आणि संघाला अपेक्षित विकासाची दृष्टी असणारा अभ्यासू आणि सौम्य हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची प्रतिमा विकसित झाली आहे। मागील 2 वेळेस क्षमता असूनही संधी न मिळाल्यानं उदमले यांच्यावरती अन्याय होत आहे असा मानणारा एक वर्ग आहे। श्रीरामपूर विधानसभेसाठी सध्या खासदार सदाशिव लोखंडे यांचे दुसरे चिरंजीव प्रशांत लोखंडे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे प्रयत्न करतात। 2019 ला खासदार लोखंडे यांनी पहिले चिरंजीव डॉक्टर केतन यांना उतरवले व आता दुसरे चिरंजीव प्रशांत यांना लॉन्च केले। मात्र लोखंडे यांच्याबद्दलची नाराजी आजही लोकांमध्ये कायम आहे। त्यामुळे लोकसभा पराभवानंतर लगेच त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसून येत नाहीये। माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेत त्यांनी प्रवेश केला, त्यांना विधानसभेचा शब्द दिला असं त्यांनी सांगायलाही सुरुवात केली। मात्र त्यांची उमेदवारी पुरेशी अशी प्रभावशाली नाहीये। शिक्षणाचा अभाव, आमदारकीच्या काळातील ठोस विकास कामे सांगता येत नाहीये, स्वतःचे कार्यकर्ते नाहीत, याबरोबरच ते मूळ काँग्रेसी विचारांचे आहेत। फक्त निवडणुकीसाठी इकडे आलेत, त्यांना हिंदुत्वाचे जे प्रश्न आहेत ते माहित नाही। या मुद्द्यावर हिंदुत्ववादी त्यांना स्वीकारायला तयार होतात की नाही असा प्रश्न आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती नितीन उदमले यांनी शिवसेनेकडून उमेदवारीची तयारी दर्शवल्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झालाय। सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। स्थानिक पातळीवरील भाजपा अंतर्गत सर्व गट, सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या समन्वय ठेवण्याची त्यांची क्षमता आहे। स्वतः कृषी पदवीधर असल्यानं त्यांना शेतीच्या प्रश्नांची चांगली माहिती आहे। शेती प्रश्न अभ्यासपूर्वक सोडविण्याची क्षमता असल्यानं शेतकरी वर्गातही ते चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतात असं देखील बोललं जातं। प्रशासनातील अधिकारी मध्येच असताना मोठा त्यांचा मित्रपरिवार, राज्यभरातील कृषी पदवीधर याचाही मोठा लाभ त्यांना मिळू शकतो। याचबरोबर मागासवर्गीय समाजातील सर्व जातीत त्यांचा मित्रपरिवार आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे। तरुण वर्गही मोठ्या प्रमाणावरती त्यांना अटॅच होईल। श्रीरामपूरचे अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अशाच उमेदवारांची गरज आहे
असं देखील एकंदरीत परसेप्शन सेट होताना दिसतंय। वैयक्तिक भेटीगाठीद्वारे त्यांनी यंत्रणा उभी करायला सुरुवात केल्यामुळे कांबळे आजच बॅकफुटवर गेले आहेत। पुढील काळात मतदारसंघात ते कसे पोहोचतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सध्या तरी कांबळेंचा पत्ता कट होऊ शकतो असं म्हटलं जातंय आणि त्या जागी उदमले यांनाच उमेदवारी दिली गेली तरच चालू शकतं असं गणित दिसून येते। हे फक्त हे जे स्टेटस आहे ते आजपर्यंतच आहे। उद्या जाऊन कांबळे पुढे येऊ शकतात, उदमले मागेही जाऊ शकतात। त्यामुळे श्रीरामपूरकर, तुम्हाला काय वाटते? तुमच्या मतदारसंघात कुणाचं गणित फिट बसेल? त्यांचं नाव कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त करा। बाकी जय महाराष्ट्र।